आपण आपल्या ध्यानाला सुरुवात करूया. सगळ्यांना विनंती करते की एक घोटभर पाणी पिऊन घ्यावं. चष्मे बाजूला काढून ठेवावे. एकदम शांत व्हावं मास्टर्स. आपले चष्मे कृपा करून बाहेर. सगळ्यांना चष्मे काढायचे. आपल्याला आत डोकवायचे. चष्म्याची गरज नाही. एकदम शांत व्हावं. एकदम शांत. एकदम शांत. आपल्या सगळ्यांना आणि आपल्या हृदयात असलेल्या परमेश्वराला, गुरूंना माझा नमस्कार. शांत होत चला मास्टर्स. अगदी पावलापासून तर हळूहळू वर चला. आपल्या प्रत्येक अवयवाला धन्यवाद देऊया आणि शिथिल करत जाऊ. अगदी हळुवारपणे, जशी आई आपल्या बाळाला अगदी हळुवारपणे झोपवते ना, तशी. आपण आवाहन करूया सूर्यदेवाला. आणि मारुतीरायाला. सूर्यदेवाची सगळी ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण शरीरभर पसरते. फील करा मास्टर्स. त्या ऊर्जेला मनाच्या डोळ्यातून हळूवार बघा. आणि आपण पुन्हा जसे गहू वाळवायला ठेवतो तस आपल्याला इथे होत आहे. आपण ही ऊर्जा हळूवारपणे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला पाठवतो आहोत. या क्षणी संपूर्ण ऊर्जा आपल्या बेंबीच्या जवळ म्हणजे मणिपूर चक्रात आहे. मणिपूर चक्रात फील करा मास्टर्स.
संपूर्ण मणिपूर चक्र या ऊर्जेनं भरवून गेलंय. आज एक अद्भुत प्रोसेस आपल्यावर घडणार आहे. त्यामुळे संपूर्ण शरीर आधी तेजानं भरून घ्या. आपण प्रकाशमान झाला आहात. स्वतःला त्या रूपात बघा. एका लाईटच्या, प्रकाशाच्या. आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम. गुरूंना दंडवत प्रणाम. आणि आता 5 पायऱ्या गुरूंच्या मागे उतरायचे. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. आपण एका अरण्यात आलो आहोत. जंगलात आलो आहोत. इथे एक सुंदर नदी भरून वाहणारी. आजूबाजूला मोठे मोठे वृक्ष. यात अनेक सुवासिक फुलांची झाडं. नारळाच्या, सुपारीच्या बागा. पाखरांचे आवाज. चारी बाजूनी पसरलेला अधूनमधून भगवा आसमंत करणारा पळस वृक्ष. गुलमोहर, चाफा, प्राजक्त, रातराणी, जाई जुई, सारे सारे सुगंधी फुलं. आणि चारी बाजूनी या सुगंधी फुलांचा. मोगऱ्याची तर ताटवीच्या ताटवे आहे तिथे. ही जागा अद्भुत आहे. इथे एक कुटी आहे. या कुटीत खरं तर मास्टर्स
इथे ध्यानाला जेव्हा बसते तेव्हा काहीही माहिती नसतं की आज काय होणार आहे. तर आज शबरी देवीला आपल्याला भेटायचंय. माता शबरी. आणि ही जी प्रोसेस आहे ती त्यांना आपल्यावर करायची आहे. तर त्यांची कुटी आहे इथे. आणि श्रीरामाच्या मूर्ती ज्या आहेत त्या अशा ओट्यावर ठेवल्या आहेत. चारी बाजूनी फुलाची सजावट आहे. झेंडूची फुलं आहेत, सुवासिक फुलं आहेत. खूप सुंदर आहे ही झोपडी, सारवलेली. माता पूर्ण वाकल्या आहेत. वाकल्या आहेत म्हणजे वय झालेलं आहे आणि श्रीरामाची वाट बघतात आहे. पण चालताना त्या सरळ होऊन चालतात. थोडस कुठेतरी त्या आपल्या कुटीतून बाहेर आल्या आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत करायला. माता शबरी. एक मातीचं मोठं भांड आहे. ज्यात खूप सारे बोरं ठेवलेत. एका याच्यात भांड्यात फुलं आहेत, सुवासिक फुलं आणि तुळशी पत्र. ऊर्जेशी एकरूप व्हा. आज जी प्रोसेस होते ती आपल्या हार्ट वर होते. लक्ष हार्ट वर, हृदयावर. संकल्प करायचे की ज्या गोष्टी आजवर नको त्या गोष्टी, अनावश्यक गोष्टी, त्रास देणाऱ्या, जीव घेण्या, सल, वेदना, काळजी ज्या माझ्या हृदयात आहे, आपल्या मुलांना बोलवा. ज्यांना ज्यांना बोलवायचं त्यांना त्यांना आवाज द्या. आपल्या आईला, वडिलांना, ज्यांना ज्यांना तुम्हाला बोलवायचं, सासू सासरे, जी मंडळी आपल्याला जवळची वाटतात त्या सगळ्यांना. तर ज्यांनी ज्यांनी आजवर मला त्रास दिलाय आणि त्या वेदना अजूनही माझ्या उरात आहेत, सलतात आहे. ते नाते कुठलेही असो, ती माणसं कितीही जवळची असो, त्यांना नको त्या ठिकाणी मी स्थान दिलेलं आहे.
माझ्या हृदयातलं स्थान हे फक्त आणि फक्त माझ्या गुरूंचं, माझ्या परमेश्वराचं आहे. इथे कितीतरी रेकॉर्ड्स आहेत. मास्टर्स, कृपया ऊर्जेशी करू. इतकी अनवॉन्टेड आहे. शंखाचा ध्वनी होतोय आता. हे सगळे रेकॉर्ड्स निघतात आहे. याची गती सुद्धा आपल्याला सांगते. सेंटर मधून क्लॉकवाईज ऊर्जेशी कृपा. ओम त्र्यंबके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ स्वः हुवा हुः ॐ सः ह्यूं ह्यौं ॐ ह्रां ह्रौं सः ॐ भूर्भुवः स्वः. तो आपण काटा कसा काढतो ना, म्हणजे चारी बाजूनी कोरून 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 काटा काढतो, तशा चलतात आहे काही गोष्टी. आपण हळूवारपणे काढतो. दुखणी का आलीत आयुष्यात? मग कुठलंही दुखणं असू देत. आजार का आला? त्याचं कारण चिंता, काळजी, अनवॉन्टेड गोष्टी, अनवॉन्टेड माणसं, नको तेवढं स्थान त्यांना दिलेलं. त्यांच्यासाठी अजूनही आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. अरे हट. हे मी बोलत नाहीये मास्टर्स, बोलवते धनी बाबाजी आहेत. असं दाखवल्या जात आहे की एकच काटा नाहीये, कितीतरी काटे आहेत एकाच जागी. म्हणजे कितीतरी लोक आहेत. ते इतके मोठे आहेत का हो की ते आपल्या डोळ्यातलं पाणी काढतात आहेत आणि आपण त्यांना काढू देतो आहोत? जरा विचार करा ना. आपण जर महादेवी आहोत, महादेव आहोत, मग आपल्याला असं यांनी रडवावं आणि आपण रडावं? रोज 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 त्यांनी बोलावं आणि आपण ऐकावं? खटासी असावे खटनट, उद्धटासी असावे उद्धट, असं समर्थ सांगतात ते आपले. खंबीर व्हा. ते काटे जे आहेत ते निघतात आहे, ते निघू द्या.
आतापर्यंत जे हृदय आपण झाकून झाकून ठेवलंय त्याच्यातलं सगळं काढून टाका आज. अगदी हळुवारपणे ही माणसं निघतात आहे, फसवलेली, आपल्याला वाटेल तसं बोललेली, आपल्या आणि आपल्या आप्तांच्या हृदयातून. हे ध्यान काही वेगळंच आहे मास्टर्स. मूळ कॉज जो आहे ना तोच काढतोय, मुख्य कारण आजारपणाचे. नुसत्या गोळ्या गिळून काही होत नाही. इतक्या सुया टोचतात आहे की काय सांगू. आपली सगळ्यांची स्पंदनं महसूस होतात. चीटिंग करणारे आहेत हे लोक. काढून टाक. इतकी प्रोसेस ही अजून खोलवर जाते की काही काटे तर अनेक, म्हणजे काढायला उकरायला सुद्धा मास्टर्सना त्रास होतोय. इतकी खाली गेलेत. मातेनं त्याच्यात एक आणि आता ते सगळे असे बाहेर येतात आहे. ती क्रिया कशी सांगू मी आपल्याला की काय होतंय. कोणीतरी अशी पण कमेंट्स पास केले आपल्या दिसण्यावर, आपल्या वागण्यावर, आपल्या रंगावर, बोलण्यावर. हे सगळे बाहेर येतात आहे. काढा ते काटे बाहेर. आपण सोडा टाकल्यावर कसं होतं ना मास्टर्स, तशी फेस फेस होतो. तसा फेस फेस झालाय हृदयात असा त्या औषधाचा. आणि फटाफट ते बाहेर येत आहे. कारण काही जणांनी त्याला आवळून धरलं होतं. काही जणांना तेच खूप असं वाटतं की काय बोलतायत मला. म्हणजे ते आपण काही मातेच्या गुडघ्याला इतकं दुःख आहे की ते शरीरात कसे खोलवर जातात. प्रत्येक अवयव त्यांनी असू द्या. इतकी गरज आहे लोकांना या सगळ्या ध्यानाची. सगळं मूळ कॉजेस दूर करत.
चारी बाजूनी अशी बुडबुडे बाहेर येतात आहे आणि त्या बुडबुड्यात असलेले असंख्य काटे हृदयाच्या वर आलेत. आपला आत्मसन्मान आपल्यालाच ठेवायचंय. कदाचित डोळ्यातनं पाणी येतं. पण इतकं मोकळं वाटतंय आज. हे अनवॉन्टेड रिलेशन्स, संबंध, गोष्टी, सण, वेदना, आपल्याला बोलण्यात आलेल्या अनेक दुःखद घटना ज्या आपल्या आयुष्यात घडल्यात, आपल्याला बोलल्या गेलेले वाईट शब्द बाणासारखे आहेत, काट्यासारखे आहेत, ते काढून टाकलेत आपण. हे सगळे आलस्यांच्या अग्निसमुद्रात विसर्जित केले. त्याचे रूपांतर प्रकाशात झालेले आहे. असंख्य प्रकाशाचे दिवे आलस्यांच्या अग्निसमुद्रात बघावे. हृदय प्रकाशानं भरून गेलेलं आहे. आपल्या हृदयाला महसूस करावा. आपल्या हृदयात अनेक प्रकाशाचे दिवे लागलेत. भरून गेलंय ते सारं. प्रकाशानं, प्रकाशाच्या अनंत किरणांनी स्पंदनांकडे लक्ष द्यावं. मास्टर्स, सगळं लक्ष स्पंदनांकडे.
हृदयातील सगळ्या स्पंदनांकडे लक्ष द्या. ओ, आपले शरीर, मन, आपले हृदय आनंदी होत जाते. गुणे दोष हमारे ना देखो है, तुम्हारा नाम दयाल हरि. गुणे दोष हमारे ना देखो है, तुम्हारा नाम दयाल हरि. एक लहज घुमा दो दृष्टि की, सब कट जावे भव जाल हरि. गुणे दोष हमारे ना देखो है, तुम्हारा नाम दयाल हरि. गुणे दोष हमारे ना देखो है, कब गटार मलिनती मिल जात नदी गंगा निर्मेल. कब गटार मलिनती मिल जात नदी गंगा निर्मेल. सब गंगा रूप बनत है क्षण में, सब गंगा रूप बनत है क्षण में. फिर हमसे कर वही ख्याल हरि. गुणे दोष हमारे ना देखो है, तुम्हारा नाम दयाल हरि. गुणे दोष हमारे ना देखो है, निर्मल मूरत लोहन किया, छुरी होत कसाबन की. निर्मल मूरत लोहन किया, छुरी होत कसाबन की. लगते ही परिस बन जाता है कनक, फिर हम पर कर वही ख्याल हरि. गुणे दोष हमारे ना देखो है, तुम्हारा नाम दयाल हरि. गुणे दोष हमारे ना देखो है. टुकड़ियों के दोष को पार नहीं
बिन प्रभु के अब आधार नहीं, टुकड़ों के दोष को पार नहीं। बिन प्रभु के आधार नहीं, तुम हो तारिक, वृद है तुम्हारा। तुम हो तारिक, वृद है तुम्हारा। तुम दीनन के प्रतिपाल, हरि गुणी दोष हमारे ना देखो है। तुम्हारा नाम दयाल, हरि गुणी दोष हमारे ना देखो है। गुणी दोष हमारे ना देखो है। तुम्हारा नाम दयाल, हरि गुण दोष हमारे ना देखो है। गुण दोष हमारे ना देखो है। तुम्हारा नाम दयाल, हरी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालात मास्टर्स. महाराजांना आपल्याला आशीर्वाद द्यायचे. हम्म. पूर्ण या ऊर्जेनं भरवून गेला आहात आपण. ओम. ओम.
मास्टर्स, हळूहळू आपल्या हृदयात हिलिंग होत आहे. त्या स्पंदनांना महसूस करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माता शबरी, सूर्यनारायण देव, मारुतीराया, बाबाजी, आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. मास्टर्स, आपल्या हृदय आता खूप प्रकाशमान झालेलं आहे, मोकळं झालेलं आहे. त्यात आपल्या गुरूंना बघा, किंवा ज्यांना आपला परमेश्वर जवळचं वाटत असेल त्यांनी परमेश्वराला बघा. त्या गुरुतत्वाशी एकरूप होऊन जावं. पूर्णपणे एकरूपता. आपल्या हातातली जी ओंजळ आहे ती मास्टर्सच्या चरणी अर्पण करावी. हृदयापासून धन्यवाद द्यावे. कारण आज मूळ कारणच निघालेलं आहे. आलसियांच्या अग्निसमुद्राला धन्यवाद द्यावे. आणि हळुवारपणे आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर, हृदयावर असं टॅप करावं. अगदी हळुवारपणे थोपटावं आणि मधोमध हात ठेवावा. ऊर्जेला, हृदयातील आणि हाताला महसूस करावं. आता दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0 या विश्वाला आशीर्वाद द्यावे.
या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशुपक्षी, धरणी माता आनंदित आहेत, सुखी आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. मला वाटतं आजची प्रोसेस आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंतच पोहोचली आणि सगळ्यांना खूप छान अनुभव आले आहेत. तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर मी 5-10 मिनिटं थांबते. कारण इतके काटे निघालेत आपल्या हृदयातले आज की ते असे खूप खोल पर्यंत गेले होते. हा, नमस्कार ताई. नमस्ते. खूप छान ध्यान झालं आजचं. आणि जेव्हा आपण सूर्याची एनर्जी घेतो ना, तर आजची सूर्याची एनर्जी खूप वेगळी भासली. म्हणजे जसं आपण लेन्सवर कॉन्सन्ट्रेट होतात ना, सूर्याची किरणं, तेव्हाची जी प्रखरता असते ना, इतकी प्रखर होती ती किरणं. आणि त्याच्यामुळे त्याची जी मला ती हीट अजून पण जाणवते संपूर्ण बॉडीमध्ये. आणि कम्प्लीट डिटॅचमेंट काय असते ना, ते आज अनुभवायला मिळालं. खूप छान अनुभव होता ताई. खूप छान. थँक्यू. पूजाताई पवार, आपण नवीन आलात का? सीमा हो, वाघमारे. नवीन आहे. धन्यवाद ताई. खूप छान झालं आजचं ध्यान. बोलायला शब्दच नाहीत. एकदम शांत झाले. जड झालंय सगळं. कुठून आलात ताई? मी पुण्यात आहे. पुण्यातून बोलते. कोणाच्या माध्यमातून जोडल्या गेला? श्रुतिका बोरोडे त्या जॉईन आहेत ना तुम्हाला, तर त्यांनी सांगितलं होतं परवा मला. अच्छा. परिसंध्याताई बोला. ताई नमस्कार. नमस्कार. आपण जसं बोलत होता तसंच आम्ही नदीच्या किनारी गेलो होतो. सुंदर फुलांचा वास येत होता आणि आधी मी ध्यानात जात होते, पण तुम्ही दरवेळी नेहमी सांगत असता की तुम्ही सजग राहा. त्याप्रमाणे परत परत मी नाही मला जाग करत होते आणि मी पुढचं ध्यान ऐकत ऐकत तिथेपर्यंत तुम्ही जसं बोलत होता तसं मला जाणवत होतं. आणि खूप छान वाटतं. दिवस आमचा चांगला जातो. तुमचं रोजचं ध्यान आमच्यासाठी खरोखरच परिपूर्ण आहे. धन्यवाद ताई. ताई बोलताय? वाघेरे ताई बोलतायत का? अनम्यूट करा. नमस्कार ताई. आवाज येतोय? हो येतोय. हो, मी 3 महिने झाले जॉईन झालेली. मला फार छान वाटतंय ध्यान करून, नाही का. कुठून जॉईन झाला? मी पुण्यात पिंपरी चिंचवड. अच्छा. कुणाच्या माध्यमातून? शोभाताई गुंडरे. अच्छा अच्छा. शोभाताई खूप दिवसात बोलल्या नाही, पण शुभंगीताईंनी पट्टा लावलाय मानेला. इतकं दुखते मान. लताताई वाघमारे, आपणही नवीन आहात? नमस्कार ताई. नमस्कार ताई. मी पण शोभाताई गुंडरेंच्या पासून जॉईन झालेली आहे आणि फारच मस्त वाटतंय. शब्दच नाहीयेत बोलायला. नमस्कार. नमस्कार. ममता तुला बोलायचं. खूपच सुंदर अनुभव होता. एकदम ट्रान्स, एकदम फीलच वेगळा होता. सगळं असं मोकळं झालंय. कोणाच्या बद्दल वाईट फिलिंग्स पण नाहीत आणि ज्यांनी कोणी दुखवलं त्यांच्याबद्दल पण नाही. असं काहीतरी वेगळंच फील आहे, पण एकदम खूप रिलॅक्स आणि शांत आणि खूप शांत वाटते ऍक्च्युली. बोलायची ताकदच नाही असं म्हणजे ते आपणच एकमेकांना समजून घ्यावं असं वाटतंय मला की मी नाही सांगू शकत हे शब्दात. खरं बोलायचं खूप आहे पण सांगू शकत नाही असं झालंय शब्दांमध्ये. इतकं सुंदर फिलिंग आहे ना ते. खूपच छान. थँक्यू ताई. बाकी मी नाही काय बोलू शकत.
शुभांगीताई बोल. खरं म्हटलं सगळं शरीरच माझं मंद मंद झालंय. तुम्ही बोललात अरण्यात वगैरे गेलात तिकडे सगळीकडे मी जात होती, पाहत होती फुलं झाडं सगळं, पण माझं शरीरच काय काम करत नाही. काय करायचं? सगळं मला समजते पण बोलू बोलू पण येत नाही, असं माझी परिस्थिती झाली आहे. शरीर हृदयाच्या तिथे तर सगळं मला जाणवत होतो, जे क्रिया होत होत्या त्या सगळ्या मला जाणवत होत्या. खूप छान सांगतात, पण माझ्या हली काय चित्त काय हली चांगलं म्हणजे एक एक आजारपणच येत आहे, मला काय समजत नाही. असं बोलू नका, असं बोलू नका. जसं तुम्ही बोलाल तसं घडतं. हे तुम्हाला माहितीये का? माझं असं होतं, हे निगेटिव्ह बोलणं अगदी बंद करा. मी चांगली आहे, सगळ्या आजारांपासून मुक्त आहे, असं बोला. हा ठीक आहे, असंच बोलेन, पण काय आहे मध्ये मध्ये येते तेच काही मला कळत नाही. बघू आपण, बघू. चला, काळजी घ्या. सगळे मजेत राहा, आनंदात राहा, खुश राहा, प्रसन्न राहा, हसत राहा, आणि आपण भेटूया उद्या याच वेळेला. थँक्यू व्हेरी मच.